मला असं वाटतं की एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला केलेली ही प्युअरली मदत आहे. देऊळ बंद 2 चित्रपटासाठी शाहरुख खान यांनी प्रवीण तरडे यांना इनडायरेक्टली का होईना मदत केली आहे. आणि ती कशी, ती कोणती, हे सगळं या व्हिडिओमध्ये तुम्हाला जाणून घेता येईल. तर व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझे युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. अशा सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी चित्रपटाच्या, मराठी चित्रपटाच्या रिलेटेड टू लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप बटन दाबायला नक्की विसरू नका. तर जसं मी सुरुवातीला म्हटलं की हो, हे खरं आहे की शाहरुख खान यांनी इनडायरेक्टली का होईना प्रवीण तरडे यांना देऊळ बंद 2 ह्या चित्रपटासाठी फायनान्शियली मदत केलेली आहे. बरं, ते फायनान्शियली असं मी का म्हणतो ते तुम्हाला सांगतो. झालं असं की प्रवीण तरडे सरांनीच हा किस्सा सांगितलाय एका इंटरव्ह्यू मध्ये युट्यूब चॅनलच्या. तो इंटरव्ह्यू मी आजच पाहिला आणि हे तुमच्यासोबत शेअर करावं असं मला वाटलं कुठेतरी. सो झालं असं की प्रवीण तरडे सर हे देऊळ बंद 2 चित्रपटाच्या DCP साठी रेड चिलीज एंटरटेनमेंटकडे गेले. आता DCP म्हणजे काय, डिजिटल सिनेमा पॅकेज, ज्यामध्ये काय काय असतं तुम्हाला सांगतो. ज्यामध्ये चित्रपटाचे व्हिडिओज असतात, ज्यामध्ये चित्रपटाचे ऑडिओ ट्रॅक्स असतात, ज्यामध्ये चित्रपटाचा प्रायव्हेट डेटा असतो, ज्यातनं स्क्रीनिंग जे असतात, प्रायव्हेट स्क्रीनिंग असतात वगैरे, त्याचा सुद्धा डेटा, त्याचा एक पासवर्ड असतो. सो ते सगळे पासवर्ड्स वगैरे, प्रायव्हेट डेटा सगळं हा DCP फाईलमध्ये असतो. त्या DCP फाईलसाठी रेड चिल्लीज एंटरटेनमेंटकडे प्रवीण तरडे सर गेले. म्हणजे होतं काय का, तुम्हाला एक ती प्रोसेस सांगतो पहिल्यांदा, की पहिला चित्रपट शूट होतो, त्यानंतर तो एडिट होतो, त्यानंतर त्याचं DI होतं, डिजिटल इंटरमिजिएट ज्याला म्हणतात. तो पर्सन असतो, तो ते DIचं जे काम असतं, DI कलरिस्ट ज्याला म्हणतात, ते करतो. आणि त्याच्यानंतर एक DCP तयार होतो, एक फायनल फाईल तयार होते, ज्यातनं ती फाईल मग थिएटर मालकांना दिली जाते आणि त्या थ्रू जो डिजिटल प्रोजेक्टर असतो त्या थ्रू तो मग चित्रपट आपल्याला चित्रपटगृहामध्ये दिसतो. सो जे डिजिटल इंटरमिजिएट किंवा कलरिस्ट होती त्यांनी पहिला ती तो जो चित्रपट होता त्याला एडिट, कलर ग्रेडिंग असेल, कॉन्ट्रास्ट असेल किंवा हे सगळं केलं आणि मग फायनल त्याची DCP रेडी केली. रेड चिल्लीज एंटरटेनमेंटची जी टेक्निशियन होती तिने ते सगळं फायनल DCP रेडी केली. आणि रूल असा असतो की DCP तेव्हाच मिळते त्या प्रोड्युसर किंवा डिरेक्टरला जेव्हा त्याचं पेमेंट होतं. प्रवीण तरडे सरांचा जो बजेट होता तो होता 12 लाख अवघा या DCP साठी. पण रेड चिल्लीज एंटरटेनमेंट असल्यामुळे त्यांचा बजेट जास्त होता आणि तो 40 लाखापर्यंत पोहोचला. आणि त्यावेळेस प्रवीण तरडे यांच्याकडे पैसे नव्हते, तर ते म्हटले की आम्ही नंतर पे करू किंवा आम्हाला डिस्काउंट द्या. तर त्या टेक्निशियनला म्हणाले. तर ही जी गोष्ट होती ती शाहरुख खान पर्यंत पोहोचली. आणि शाहरुख खान पर्यंत पोहोचल्यानंतर शाहरुख खानने विचारलं की काय अडचण आहे, पैशांचा काही प्रॉब्लेम झालाय का, काय झालंय. तर ते म्हटलं की ह्यांच्याकडे पैसे नाहीयेत DCP द्यायची तर आहे त्यांना, पण त्यांच्याकडे पैसे नाहीयेत. सो मग शाहरुख खानने सांगितलं की चित्रपट कोणता आहे. तर ते म्हणाले की मराठी चित्रपट आहे. त्यांचे टेक्निशियन्स म्हणाले. तर मग मराठी चित्रपट आहे, कोणाचा चित्रपट आहे. तर ते म्हटले की तुम्हाला मुळशी पॅटर्नचा डिरेक्टर माहिती आहे प्रवीण तरडे त्यांचा. तर त्याला थोडीफार आयडिया होती की सलमान खानने जो अंतिम केला होता त्याचा रिमेक होता मुळशी पॅटर्नचा. सो मग ते म्हटलं की डिरेक्टर चांगला आहे, चित्रपट चांगला आहे, तुम्हाला वाटतंय का, टेक्निशियनला विचारलं. तर ते म्हणाले की चित्रपट खूप चांगला आहे, आमच्या अंगावर काटे आले, आम्ही भावूक झालो, आम्ही अक्षरशः रडलो ते चित्रपट पाहताना. आम्हाला जास्त मराठी येत नाही पण आम्हाला खूप आवडलं. सो शाहरुख खान म्हणाले की हो मग ठीक आहे, जर का तुम्हाला चित्रपट आवडला असेल तर त्यांना डिस्काउंट द्या आणि जे काही असेल ते 40-45% डिस्काउंट द्या भले. आणि त्यांनी जर का पेमेंट नंतर केलं तरी चालेल, चित्रपट चांगला असेल तर नक्कीच त्यांना डिस्काउंट द्या. आणि अशा प्रकारे शाहरुख खान यांनी प्रवीण तरडे यांना हेल्प केली. मग त्यांना DCP देण्यात आली. मग नंतर त्यांनी 40-45% डिस्काउंट घेऊन जे काही पेमेंट असेल ते केलं असेल जे प्रवीण तरडे सांगतात. सो अशा प्रकारे मला असं वाटतं की एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला केलेली ही प्युअरली मदत आहे, एक हेल्प आहे. आणि माझ्या मते की असे जे रेड चिल्लीज एंटरटेनमेंट असेल वगैरे असे अनेक जर का स्टुडिओज असेल तर ह्यांनी अशी हेल्प करायला हवी रिजनल
जे सिनेमाज आहेत त्यांना. सो मला ही गोष्ट खूप आवडली आणि त्यांचा इंटरव्ह्यू ऐकत होतो तर ती गोष्ट खूप भारी वाटली आणि ते तुमच्यासोबत शेअर करायची वाटली. तुम्हाला कशी वाटली ही गोष्ट आणि ते सांगू शकता. इथेच सांगूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.